कालच लोकसभेचे निकाल लागलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीनं चांगला परफॉर्मन्स दिल्याचं चित्र आहे। लोकसभेच्या निवडणुकीत बीडमध्ये पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागलाय। राज्यातल्या धक्कादायक निकालांमध्ये पंकजा मुंडे यांच्याही पराभवाचा किंवा त्यांच्या निकालाचा समावेश आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7000 मतांनी पंकजा मुंडेंना पराभूत केले। बीडमधली लढाई अतिशय अटीतटीची राहिली। अखेरच्या फेरीपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत बाजी सातत्याने पलटत होती। पंकजा मुंडेंनी 34000ची आघाडी घेतलेली, पण ही आघाडी बजरंग सोनवणेंनी 4 ते 5 फेऱ्यांमध्ये मोडून काढली। अखेर शेवटची फेरी 32वी फेरी निर्णायक ठरली आणि या फेरी अखेर पंकजा मुंडेंचा 7000 मतांनी पराभव झाला। ओबीसी आणि मराठा राजकारणामुळे अत्यंत संवेदनशील बनलेल्या बीडमध्ये अखेर पंकजांना मोठा फटका बसल्याचं मानलं जातंय। आणि या निकालानंतर पंकजा मुंडेंनी फेरमतमोजणीची मागणी केली, पण ही मागणी प्रशासनाकडून फेटाळण्यात आली। बीडमध्ये पंकजा मुंडेंचा 7000 मतांनी पराभव झालाय। त्यामुळे बजरंग सोनवणे हे बीडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जायंट किलर ठरलेत। बीडमधनं पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसलाय। आधी विधानसभेच्या निवडणुकीत परळी मतदारसंघातनं त्या पराभूत झाल्या आणि आता लोकसभेमध्ये सुद्धा विजयश्री खेचून आणण्यात त्यांना अपयश मिळालंय। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, महाराष्ट्रातल्या काही धक्कादायक निकालांमध्ये किंवा मोठ्या निकालांमध्ये अर्थातच बीडचा समावेश आहे। बीडच्या निकालाचा काय समीकरण किंवा काय अंदाज व्यक्त होत आहेत? कशामुळे हरल्या पंकजा मुंडे? काय चित्र आहे या कालच्या निकालानंतर बीडमध्ये? ज्यांचा जॉईंट किलर बजरंग सोनवणे हे जरी ठरले असले तरी आपण बघतोय की महाविकास आघाडीच्या बाजूने राज्यामध्ये जो काही ट्रेंड होता तो बीडमध्ये पाहायला मिळाला। बीडची निवडणूक थोडी वेगळी होती, कारण आपल्याला माहिती आहे की ही निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा या जातीय संघर्षावर गेली होती। मात्र हा जो जातीय संघर्ष तो टोकाला पोहोचला असेल, पण या संघर्षामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत जाऊन जे काम केलं आणि एकूण लोकांमध्ये जो असंतोष होता मागच्या काही दिवसापासून तो इनकॅश करण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली। आणि आपण बघितलं की याचाच परिपाक की बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार झालेत। बजरंग सोनवणे हे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांच्याच भेटीला गेले, म्हणजे रात्री जवळपास 2-2:30 वाजता मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे त्यांची भेट झाली। पहिला जर कुणाकडे बजरंग सोनवणे गेले असतील आपल्या विजयानंतर तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले, कारण या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती। कारण मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न ज्वलंत होता तो याच परिसरामध्ये सर्वाधिक पेटता होता आणि या परिसरात जो पेटता प्रश्न होता, ज्वलंत होता, त्यामुळे जी काही वातावरण निर्मिती झाली त्याचाही फायदा निश्चितपणे बजरंग सोनवणे यांना झाला आणि म्हणूनच बजरंग सोनवणे हे आज जॉईंट किलर ठरलेत। धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।